डोंट गो टू गोवा विदाउट हिअरिंग अस. 2 दिवस पार्लरमध्ये घालवल्यानंतर आज दिवस होता काबुदिर्मा फोर्ट आणि बेटूल बीच एक्सप्लोर करायचा. तसेच आज आमचा गोव्यातला चौथा आणि शेवटचा दिवस. सकाळी मॉर्निंगला 8:30 वाजता आम्ही काबुदिर्मा फोर्टवरती येऊन पोहोचलो. 9:30 वाजता काबुदिर्मा फोर्ट ओपन होतो. आम्ही ब्रेकफास्ट केला नव्हता. पार्किंग एरियामध्ये ब्रेकफास्ट करून आम्ही काबुदिर्मा फोर्टवरती निघालो. असे मानले जाते की राम आणि सीता त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये इथे येऊन राहिले होते. त्यामुळे ह्या जागेचं नाव काबुदिरामा असे पडले गेले आहे. इथे आपल्याला पाहायला भेटते एक चर्च, पेबल बीच, तसेच काबुदिरामा फोर्ट, काबुदिरामा बीच आणि मस्त सिनिक व्ह्यूज. फोर्टवरती खूप सारे फळांचे झाडं सुद्धा आहेत. त्यातलंच एक तोरण जे आम्ही तिथे स्वतः तोडून खाल्ले. खूपच छान होते. नंतर मग एका साईडला आल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटतं इकडचा सिनिक व्ह्यू. काबुदिरामा फोर्टला केप ऑफ रामा किंवा राम किल्ला म्हणून ओळखले जात होते. पोर्तुगीज भाषेमध्ये काबोचा अर्थ केप किंवा हेडलँड असा होतो. काबुदिरामा एक्सप्लोर करायला 2 ते 2.5 तास जातात. इथले मेन अट्रॅक्शन आहे पेबल बीच. काही स्टेप्स उतरून आपल्याला पेबल बीच वरती जाता येते. नारळाची झाडं आणि समुद्राने वेढलेला हा फोर्ट पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा फोर्ट मानला जातो. फोर्टवरती 2 ते 2.5 तास घालवल्यानंतर आम्ही निघालो आमच्या रिटर्नच्या जर्नी. पण म्हटलं एकदा आपण बेटूल बीचला सुद्धा जाऊन येऊया. मग बेटूल बीचला जाण्याआधी आम्ही थांबलो ती फिशरमॅन्स रॅप येथे जेवण करण्यासाठी. फिशरमॅन्स रॅपचा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. रेस्टॉरंट हे रिव्हर साईडला असल्यामुळे मला असं वाटतं की इव्हिनिंग आणि मॉर्निंग इथे खूपच छान जात असावी. आम्ही दुपारी गेलो होतो, ऊन थोडं जास्त होतं, पण खूपच छानच ॲम्बियन्स आणि लाईव्ह म्युझिक सुद्धा होतं. आता ऑर्डर वगैरे केल्यानंतर जेवण पाहण्यात आणि खाण्यात खूपच मजा आली आणि इकडून जेवण वगैरे करून मन शांत झाले आणि मग निघालो आम्ही आमच्या बेटूल बीचकडे. परंतु त्याआधी सांगू इच्छितो हे रेस्टॉरंट थोडे एक्सपेन्सिव्ह आहे. परंतु तुम्हाला लाईव्ह फिश आणि लाईव्ह म्युझिक ट्राय करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ह्या रेस्टॉरंटला व्हिजिट करू शकता. मग आम्ही निघालो बेतूल बीचला. बेतूल बीचला जाण्यासाठी रस्ता खूपच सिनिक आहे. जंगलामधून जाणारा हा रस्ता तुम्ही चालत चालत पोहोचता बीचवरती आणि बीचवरती गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं भाई साहब किधर आ गए. वाव, दॅट्स द ब्युटी ऑफ गोवा. खूप सुंदर बीच आहे. खूप शांत होतं. आम्ही बीचवरती 3:30 वाजता पोहोचलो, पण हीट आम्हाला तेवढी काही जाणवत नव्हती. म्हणून माझ्यासाठी गोव्यातला रिकमेंडेड बीच आहे जिथे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि मस्ट व्हिजिट प्लेस आहे. मग काय तिथले थोडेसे काजू तोडून बॅगमध्ये टाकले. रिटर्न जर्नी चालू झालेली आहे फ्रॉम गोवा टू महाड आणि दिस इज अस आफ्टर द गोवा ट्रिप. सो टायर्ड. 4 डेची ट्रिप होती. खूपच छान. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओज आणि आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा.